तर मागच्या भागामध्ये आपण जे नवरात्राचे चारही मुख्य भाग आहेत त्याच्यावर जे शंका निरसन आपल्याला विचारलं होतं त्याबद्दल आपण केलं. आणखीनही बऱ्याच शंका होत्या त्याच्याबद्दल आपण आता यावेळेला बोलणार आहोत. आता आणखीन एक मला प्रश्न असा विचारला होता की नवरात्र किती प्रकारे साजरे केली जातात किंवा कोणाकोणाची साजरी केली जातात. तर देवीची जर आपण एकूण नवरात्र बघितली तर माझ्या माहितीप्रमाणे 5 प्रकारची नवरात्र असतात. एक असतं ते वासंतिक नवरात्र, ते चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमीपर्यंत असतं. त्याला चैत्र नवरात्र म्हणतात किंवा वासंतिक नवरात्र असंही म्हटलं जातं. दुसरं जे नवरात्र असतं ते आत्ता अश्विन महिन्यात आपण म्हणतो त्याला अश्विन नवरात्र असं म्हटलं जातं. त्याला शारदीय नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं. कारण काय की अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतू सुरू होतो, त्यामुळे याला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. हे सुद्धा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे नवरात्र केलं जातं. नंतर तिसरं जे आहे ते पौष महिन्यामध्ये असतं, त्याला शाकंभरी नवरात्र असं म्हटलं जातं. असे 3 नवरात्र मुख्य असतात. नंतर 2 गुप्त नवरात्र पण असतात, ते माघ आणि आषाढ महिन्यामध्ये केले जातात. याशिवाय रामाचं नवरात्र, खंडोबाचं नवरात्र ही सुद्धा नवरात्र आपण साजरी करतो. खंडोबाचं नवरात्र असतं हे 6 दिवसाचं असतं, पण त्याला नवरात्रच असं म्हटलं जातं. आता बऱ्याच जणांनी मला असा प्रश्न विचारला की हे जे 9 दिवस असतात त्यावेळेला आम्ही काय काय केलं पाहिजे, म्हणजे आराधना देवीची काय केली पाहिजे. आपण श्रीसुक्ताचे पाठ करू शकतो, सप्तशतीचं वाचन करू शकतो, नंतर कुंकुमार्चन करू शकतो. कुंकुमार्चनावर पण आपण एक व्हिडिओ केलेला आहे. रोज देवीची पूजा, दोन्ही वेळेला आरती हे सुद्धा आपण करू शकतो. नंतर लक्ष्मीचं महाअष्टक आहे ते आपण म्हणू शकतो. अगदी एवढंही जर आपल्याला जमलं नाही समजा तरीसुद्धा आपण देवीसमोर रोज एक 2-3 मिनटं बसून तिची जर आपण प्रार्थना केली तरीसुद्धा चालू शकतं. आता काही जणांनी विचारलं की देवीला कुठल्या गोष्टी आवडतात. तर देवीला मुख्य म्हणजे साडी, चोळी, ओटी तर आपण भरतोच देवीची. याशिवाय देवीला तांबूल खूप आवडतं, म्हणजे विड्याचं पान खूप आवडतं आणि वेणी खूप आवडते. देवीला जी आपण साडी देतो किंवा साडी ओटीमध्ये भरतो ती हिरव्या रंगाची शक्यतो किंवा लाल रंगाची असावी, ती सुती किंवा रेशमी असावी, त्याला काठपदर असावेत. आता काही जणांनी विचारलं की देवीला नैवेद्य कुठला दाखवायचा, उपवासाचे पदार्थ दाखवले पाहिजे का. तर असं नाही, घरातली जी मुख्य व्यक्ती असते ना ती उपवास करत असते, बाकीच्यांचा काही उपवास नसतो. आणि देवीला जर आवडते पदार्थ म्हटले तर देवीला वडे, खीर, पुरी, तळलेले पदार्थ, नंतर गाईचं तूप, केळ, याशिवाय दूधसाखर आहेत, असे पदार्थ तिला आवडत असतात. त्याचा जरी आपण नैवेद्य तिला दाखवला ना तरीसुद्धा चालू शकतो. आता हा कुधर्म कोणी करावा, तर हे जे नवरात्र आहे ना ही शक्तीची उपासना करण्याकरता असते. त्या देवीची जर आपण प्रार्थना केली किंवा हे नवरात्र बसवलं तर आपली वंशवृद्धी होते, वाईट जे विचार असतात किंवा दुष्ट प्रवृत्तीपासून आपलं संरक्षण होतं. त्यामुळे प्रत्येक घरी जरी आपण हे नवरात्र बसवलं ना तरीसुद्धा चालू शकतं. आणखीन एक प्रश्न विचारला होता की समईमध्ये किंवा नंदादीपमध्ये तेल कुठलं वापरावं. शक्यतो तिळाचं तेल वापरलं तर ते उत्तम असतं. ते एक 9 दिवसाकरता अंदाजे आपल्याला 1 लिटर तेल पुष्कळ होतं. जे ज्या वेळेला आपण समई किंवा नंदादीप ठेवतो त्याच्या शेजारी हे जे तेल असेल हे वेगळ्या भांड्यामध्ये ठेवावं. म्हणजे रोज घरातनं स्वयंपाकघरातनं तेल आणून आपल्या नंदादीपमध्ये घालू नये, त्याच्याकरता एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण ते तेल लावू शकतो. समजा जर आपण तुपाचा दिवा लावणार असू तर आपल्याला अंदाजे 1 किलो तूप आपल्याला लागतं, तेही आणून आपण ठेवावं. दरवेळेला समईमध्ये तूप घालताना ते पातळ करून घालावं, म्हणजे मग ते तूप लवकर थिजत नाही. कारण काही वेळेला पाऊस येतो नवरात्रामध्ये आणि त्यामुळे तूप थिजलं जातं, म्हणून दरवेळेला थोडं थोडं पण पातळ तूप आपण समईमध्ये घालू शकतो. आणखीन एकाने मला प्रश्न असा विचारला होता की समजा जर आमच्याकडे टाक नसेल तर आम्ही काय करायचं. टाक जर समजा नसेल तर देवीची मूर्ती किंवा फ्रेम जरी आपण तिथे ठेवली तरी चालू शकते. कलश स्थापना कशी करावी याच्यामध्ये आपण बघितलं की आपण कलश स्थापना केला, त्याच्यामध्ये विड्याची पानं ठेवली आणि त्याच्यावर नारळाची प्रतिष्ठापना केली, म्हणजेच लक्ष्मीची आपण तिथे प्रतिष्ठापना केली. परंतु काही जणांकडे मात्र कलश स्थापना असते, त्याच्यावर विड्याची पानं ठेवली जातात, त्याच्यावर एक ताम्हण ठेवलं जातं, त्याच्यावर तांदूळ ठेवले जातात आणि त्याच्यामध्ये देवीची मूर्ती किंवा टाक ठेवला जातो किंवा आपण जर फ्रेम ठेवत असू तर फ्रेम ठेवली जाते. अशा पद्धतीने स्थापना केली जाते. त्यामुळे आपल्याकडे जशी परंपरा असेल तसं नारळ ठेवूनसुद्धा आपण कलशाची स्थापना करू शकतो किंवा आपण मूर्तीची तबकामध्ये किंवा तांबणामध्ये सुद्धा स्थापना करू शकतो. आता काही जणांनी मला प्रश्न विचारला, जे आपण माळाबंधन करतो तर ते कुठपर्यंत माळा असल्या पाहिजे, त्या कलशाच्या आत गेल्या पाहिजे का. तर त्या कलशाच्या आत गेल्या पाहिजे असं काही नाही आहे. ते आपल्या नारळाच्या वरपर्यंत जरी आल्या किंवा आपण जिथे तबक किंवा टाकाची स्थापना केली त्या तबकापर्यंत आल्या तरीसुद्धा चालू शकतात. आणखीन एक प्रश्न होता की उपवास कसे करावेत.
आणि कशा पद्धतीने करावे. तर उपवास हा घरातली एक व्यक्ती करते किंवा काही काही वेळेला घरातले सगळेजण पण करतात. तर उपवास हे उपवासाचे पदार्थ करून केले तरीसुद्धा चालू शकतात. उपवास म्हणजे जास्तीत जास्त देवाच्या सान्निध्यात राहून त्याची सेवा करणे, ह्याला उपवास असं म्हणतात. काही जण फक्त फलाहार आणि दूध घेऊन करतात. आता काही जण असतात ते एकान्न म्हणजे अशा तऱ्हेने जेवतात की ज्या पहिल्या दिवशी जे तुम्ही जेवलाल म्हणजे जी भाजी, जी पोळी किंवा भात, वरण जे काही पहिल्या दिवशी एकदा ताटात वाढून घेतलं असेल तेच पदार्थ 9 दिवस दोन्ही वेळा आपण खायचे असतात. अशा पद्धतीने काही जण करतात. काही जण भाजून पदार्थ करतात आणि त्याचं सेवन करतात. उदाहरणार्थ आपण थालपीठ म्हणू शकतो. थालपीठ असेल तर ते थालपीठच 9 दिवस दोन्ही वेळेला खाल्लं जातं. काही जण असतात ते बसता उठता उपवास करतात. म्हणजे काय की ज्या दिवशी नवरात्र बसतं त्या दिवशी उपवास करायचा आणि ज्या दिवशी उठतं नवरात्र त्या दिवशी उपवास करायचा. काही जण फक्त अष्टमीचा उपवास करतात. एकूण काय की आपल्या तब्येतीला सोचवेल, आपल्याला जमेल, आपल्याकडे जी परंपरा असेल त्या पद्धतीने उपवास किंवा नवरात्राचे सगळे विधी करावेत. एकदा हे आपण विधी करायला सुरुवात केली तर आपल्याला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत हे विधी आपल्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा करावे लागतात. त्यामुळे विचार करून आपण कुठली गोष्ट केलेली केव्हाही चांगली असते. काही जणांनी विचारलं की आमच्याकडे आत्ता नवरात्र इतके दिवस आम्ही करत नव्हतो तर आम्ही कशा पद्धतीने नवरात्र करावं, काय काय करावं. नवरात्राची सगळी माहिती आपण बघितलेलीच आहे. त्यामुळे तुम्हाला जे सोयीचं, सुखाचं आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना जे जमेल अशा पद्धतीने आपण नवरात्र अगदी कमीत कमी गोष्टी घेऊन केल्या तरीसुद्धा चालतं. कारण आपण जे नवरात्र करतो ते मुख्य शास्त्र, प्रथा, परंपरा आणि हौस या पद्धतीने करतो. काही जणांकडे नारळाला छान गौरीचं रूप दिलं जातं, त्याला मुखवटा घातला जातो, त्याला खणाने सुशोभित केलं जातं. एवढ्या गोष्टी केल्याच पाहिजे असं नाही. जर आपल्याला जमत असतील तरच कराव्या, पण एकदा केल्या तर त्या आपल्याला पुढच्या पिढींनाही कराव्या लागतात हे लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता मुख्य प्रश्न अशौच. म्हणजे काही काही वेळेला काय होतं की आपण नवरात्र बसवतो, 2-3 दिवस होतात आणि कोणीतरी आपल्या घरातलं मृत होतं किंवा त्यांचं निधन होतं. मग अशा वेळेला काय करायचं? ज्या वेळेला असं निधन होतं त्यावेळेला आपण नवरात्र पुढे करू शकत नाही, ते खंडन करावं लागतं. कोणाकडनं तरी देवाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दुसऱ्या लोकांकडनं नैवेद्य दाखवावा. त्या ज्या आपण माळा 3-4 काय ज्या लावल्या असतील त्याचं खंडन करावं आणि नवरात्र त्या जागेपासून आपण हलवून ठेवावं. याला नवरात्राचं खंडन केलं असं म्हणतात किंवा नवरात्र उठवलं असं म्हटलं तरी चालू शकतं. या दिवसामध्ये आपण देवाची पूजासुद्धा करू शकत नाही. याचप्रमाणे समजा जर आपल्याकडे 15-1 दिवस आधी कोणाचा मृत्यू झाला असेल, जे कार्य असेल ते सगळं झालेलं असेल, उदक्षांती मुख्य झाली असेल तर आपण नवरात्र बसवू शकतो. पण ते साधेपणाने बसवावं. म्हणजे नवरात्रात हळदी कुंकू करणे किंवा ह्या ज्या गोष्टी होतात ह्या करू नये. अतिशय साधेपणाने आपण नवरात्र बसवू शकतो. तसंच मला आणखीन काही जणांनी विचारलं होतं की ही जी वेदिका आपण असतं त्याचं काय करायचं? तर वेदिका म्हणा किंवा नारळ म्हणा, नारळाचा गोड पदार्थ करून खाल्ला तरी चालतो, त्याचं विसर्जन केलं वाहत्या पाण्यात तरी चालू शकतं. जी वेदिका म्हणजे माती आणि जे धान्य उगवलेलं असतं ते आपण आपल्या बागेत टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. माळा ज्या असतात त्या घेऊन त्याही आपण प्रवाहित करून टाकल्या तरीसुद्धा चालू शकतं. या गोष्टीचं कुठल्याही प्रकारचं अवडंबर न करता आपण करू शकतो. नवरात्रामध्ये अतिशय शांत मनाने, प्रेमभावाने, श्रद्धेने आपण नवरात्र करू शकतो. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेतलं नाही की नवरात्र आपलं अगदी छान पार पडतं. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.